नवी मुंबई महानगरपालिकाची सर्वसाधारण सभा 20 फेब्रुवारी रोजी पार पडली। या सभेमध्ये भाजपच्या 6 तर शिवसेनेच्या 4 स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली। यामध्ये भाजपकडून ऐरोलीतील जगजीवन केणी यांची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती जाहीर होताच ऐरोली परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले। जगजीवन केणी यांच्या निवडीच्या आनंदात ऐरोलीत ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून नागरिकांनी उत्स्फूर्त आनंद साजरा केला। परिसरात सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत आपल्या भागातील प्रतिनिधीला मिळालेल्या या संधीचे स्वागत केले। यावेळी नागरिकांमध्ये असा विश्वास व्यक्त करण्यात आला की जगजीवन केणी यांच्या माध्यमातून ऐरोलीतील प्रलंबित प्रश्न आणि स्थानिक समस्या आता महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात ठोसपणे मांडल्या जातील व त्यावर योग्य तो तोडगा निघेल। आपल्या भावना व्यक्त करताना जगजीवन केणी यांनी मंत्री गणेश नाईक यांचे आभार मानले। मला स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे। ही जबाबदारी मी जनतेच्या सेवेसाठी वापरेन आणि नागरिकांच्या समस्या वेळोवेळी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन, असे त्यांनी सांगितले। जगजीवन केणी यांच्या निवडीमुळे ऐरोली परिसरात नवे नेतृत्व आणि विकासाची नवी आशा निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे। आमचा या प्रभाग क्रमांक 5 मधील येत्या निवडणुकीत आमचा निसटता पराभव झाला होता, पण आज आपले नवी मुंबईचे शिल्पकार माननीय श्री गणेशजी नाईक साहेब, संजीवजी नाईक साहेब, संदीपजी नाईक साहेब, सागरजी नाईक साहेब या सर्व नाईक फॅमिलीने जो आम्हाला न्याय दिला आहे तो आम्ही आयुष्यभर कधी विसरणार नाही आणि येत्या काळात आम्ही कशी या जनतेसाठी चांगली कामगिरी करू आणि या जनतेच्या सेवेसाठी आम्ही तत्पर दिवस रात्र मेहनत करून गणेशजी नाईक साहेब नवी मुंबईचे शिल्पकार यांचं नाव खऱ्या अर्थाने या नवी मुंबईत कसं साजेस आहे ते दाखवून देऊ।